बघा आपण काय करतोय आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं मॉडर्न हिस्ट्रीबद्दल बोलतोय आणि मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपलं जे सध्याला प्रकरण चालू आहे बघा त्या प्रकरणाबद्दल थोडंसं तुम्हाला बोलेल मी आता. ठीक आहे. पहिला मुद्दा आपलं जे सध्याला प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला बंगालचे गव्हर्नर जनरल किंवा बंगालचे गव्हर्नर हा एक आपला वेगळा मुद्दा आहे. आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय. माझा पहिला एक पॉईंट लक्षात ठेवा. चला पाठीमागच्या काही तासामध्ये म्हणजे याच्यापूर्वी मी तुम्हाला जे हिस्ट्रीवरती लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्व गव्हर्नर सिस्टम कंपनीची कशी होती त्याबद्दल आपली चर्चा झालेली आहे, बरोबर ना. बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल, त्यामध्ये बरेचसे काही मुद्दे होते. आपण त्याच्याबद्दलही त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन म्हणजे त्यातलाच एक पॉईंट आहे आपला. बंगालचे गव्हर्नर असे एकूण 7 व्यक्ती बंगालचे गव्हर्नर झालेले आहेत. पण आपल्याला सगळ्यांचाच अभ्यास करायचा नाही आहे. आपण फक्त काय करू बघा, सुरुवातीला 1-2-3 मोजके आहेत तर त्यांच्याबद्दल बोलूया. बघा बंगालचा पहिला जो गव्हर्नर झालेला आहे किंवा बंगालमध्ये पहिला भाग आपण पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये ब्रिटिश आणि भारत संघर्ष पाहिलेला आहे. आणि त्या संघर्षामध्ये बघा ब्रिटिशांनी ज्यावेळेस प्लासीची लढाई जिंकली, प्लासी बंगालमधली 1757 मध्ये, आणि प्लासी जिंकल्यामुळं काय झालं माहिती आहे की एक मोठा भूप्रदेश म्हणजे प्लासी जिंकल्यामुळं बंगाल, बिहार आणि त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये ओरिसा वगैरे असा बराचसा भाग काय झाला बघा ब्रिटिशांच्या या ठिकाणी त्यांच्या अंडरमध्ये आला. आणि मग त्यामुळं काय केलं बघा ब्रिटिशांनी त्याच्यानंतर सुरू केली त्यांची गव्हर्नर सिस्टम. मग इथं काय केलं माहिती आहे का, सुरुवातीला पाठीमागं आपलं बोलणं झालं आहे एकूण बंगालचे जे गव्हर्नर झाले, एकूण बंगालचे गव्हर्नर 7 व्यक्ती आहेत. किती व्यक्ती बघा, 7 बंगालचे गव्हर्नर जनरल. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला आपण जर या बंगालच्या अशा एकूण 7 गव्हर्नर बद्दल बोललो बघा, 7 गव्हर्नर आहे, सॉरी गव्हर्नर जनरल नाही आहे, फक्त गव्हर्नर 7. मग आता हे कुठपर्यंत आहे तर पाठीमागचा एक व्हिडिओ बघून घ्या, तिथं मी तुम्हाला सविस्तर सगळं त्या ठिकाणी बोललेलो आहे. तरी पण 1-2 मिनिटांमध्ये रिपीट करू आपण आणि लगेच पुढे जाऊया. मग बंगालचे गव्हर्नर एकूण 7 व्यक्ती आहेत. जर तुम्ही त्यांचा एकूण जर कालखंड बघितला 1757 ते 1773 पर्यंत आहे. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. चला बघा बंगालचा पहिला गव्हर्नर बनलेला आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला रॉबर्ट क्लाइव्ह हा व्यक्ती त्या ठिकाणी बंगालचा पहिला गव्हर्नर आहे. बघा त्याचा गव्हर्नर पदाचा आपण जर कालखंड बघितला 1757 ते 1760 हाताचा एकूण कालखंड आहे. त्यानंतर आपण जर 2 नंबर बघितलं बघा तर 2 नंबर हंगामी आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला हॉलवेल म्हणून कालखंड आपण जर बघितला 1760 आहे. जर आपण 3 नंबर जर बघितलं बघा तर 3 नंबर आहे तुमचा व्हॅन्सी स्टार्ट नावाचा अधिकारी. याचा आपण जर कालखंड बघितला 1760 ते त्या ठिकाणी 1765 आहे. 4थ्या क्रमांकाला पुन्हा हा आलेला आहे रॉबर्ट क्लाइव्ह, ज्याला मी आता इंग्लिशमध्ये RC म्हणतो, कारण की रॉबर्ट क्लाइव्ह हे नाव प्रत्येक वेळेस उच्चार करण्यासाठी थोडंसं जड आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये RC म्हणूया. सेकंड टर्म RCचा कालखंड आहे 1765 ते 1700 त्या ठिकाणी 67. त्यानंतर 5व्या क्रमांकाला, 6व्या क्रमांकाला आणि 7व्या क्रमांकाला. मग 5व्या क्रमांकाला एक व्यक्ती आहे बघा ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला वेरेलेस्ट नावाचा अधिकारी. कालखंड आहे 1767 ते 1769. 6व्या क्रमांकाचा एक व्यक्ती आहे बघा कार्टियर नावाचा अधिकारी. आपण त्याचा जर कालखंड बघितला 1769 ते 1772. आणि हेस्टिंग आहे सर्वात शेवटचा ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला बघा वॉरन हेस्टिंग. आपण जर या वॉरन हेस्टिंगचा जर कालखंड बघितला तर लक्षात ठेवा. चला 1772 ते 1700 काय बघा त्या ठिकाणी 73 हाताचा कालखंड आहे. म्हणजे एकंदरीत आपण त्या ठिकाणी जर चर्चा केली बघा हे एकूण 7 व्यक्ती आहेत जे बंगालचे गव्हर्नर झाले. 73ला कायदा केला आणि या कायद्याने बंगालचा गव्हर्नर पुढे बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आता आपण काय करू बघा एक व्यक्तीबद्दल आपल्याला अभ्यास करायचा. सुरुवात आपल्याला करायची बघा त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाइव्हबद्दल. आता जर तुम्ही रॉबर्ट क्लाइव्हबद्दल जर बोलले आपण काय करू बघा रॉबर्ट क्लाइव्हचा एकंदरीत म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला क्लाइव्हच्या एकूण त्याच्या कालखंडाबद्दल बोलेल बघा 2 कालखंड लक्षात ठेवा. चला पहिला कालखंड 1757 ते 1760 आणि सेकंड कालखंड बघा 1765 ते 1700 काय बघा त्या ठिकाणी 67. दोन्ही ड्युरेशनमध्ये त्यांनी काय काय केलं, त्याच्या कालखंडामध्ये काय काय घडले आपण सविस्तर काय करू बघा त्या ठिकाणी सर्व विषयांची या ठिकाणी चर्चा करूया. तर पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला बघा मग आपल्याला काय करायचं रॉबर्ट क्लाइव्हचा कालखंड पाहत असताना सुरुवातीला त्याचा एकूण कालखंड तुम्हाला 3 भागामध्ये काय करायचं बघा या ठिकाणी डिवाइड करायचं. म्हणजे त्याचं 3 कार्य त्याच्या कालखंडामध्ये काय काय झाले ते. पहिला एक भाग लक्षात ठेवा. चला या क्लाइव्हने रॉबर्ट क्लाइव्हने बघा नेमकं प्रशासकीय कार्य काय केले, प्रशासकीय आपण ज्याला म्हणूया प्रशासकीय कार्य हे नेमकं त्याचं काय आहे आपण त्याच्याबद्दल थोडक्यात चर्चा करू. त्यानंतर क्लाइव्ह संदर्भात आपण अजून जर चर्चा केली बघा तर प्रशासकीय कामकाजानंतर या क्लाइव्हने नेमकं या ठिकाणी दिवाणी जे कार्य आहे दिवाणी कार्य या दिवाणी कार्यासंदर्भात त्याचं नेमकं काय काय केलं तरी आपल्याला त्याबद्दलही चर्चा करायची. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा. चला क्लाइव्हचं या ठिकाणी लष्करी कार्य काय आहे
त्या लष्करी कार्याबद्दल आपण पण काय करूया या ठिकाणी चर्चा करू, ठीक आहे. पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो, आपण जर क्लाईव्हबद्दल बोललो तर 1757 मध्ये त्याला बंगालचा या ठिकाणी पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेला आहे. परंतु त्याचा एकूण कालखंड म्हणजे जर तुम्ही जर सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, 1757 मध्ये बंगालचा जो नवाब आहे सिराज उद्दौला, माहीत असेल तुम्हाला, सिराज उद्दौला आणि हा क्लाईव्ह यांच्यामध्ये काय झालं बघा, 1757 मध्ये एक प्लासीची लढाई आठवते सर्वांना, बंगाल युद्धामध्ये आपलं झालं होतं. प्लासीची लढाई झालेली आहे आणि त्या युद्धामध्ये काय झालं बघा, क्लाईव्हने एक धोका आपण ज्याला म्हणूया एक दगा फटका केलेला आहे सिराज सोबत. आणि सिराज उद्दौला यांचे बरेचसे अधिकारी काय केलं बघा, आपल्या पक्षामध्ये घेतले आणि एक धोक्यानं काय केलं, भारतामध्ये त्यांनी ती प्लासीची लढाई जिंकलेली आहे. पण त्याच्या अगोदर, त्या प्लासीच्या अगोदर लक्षात ठेव, चला पहिलं तुम्हाला मी ज्यावेळेस युद्ध सांगितलं होतं बघा, कर्नाटक युद्ध आठवते सर्वांना, पहिलं कर्नाटक. मग आता पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये म्हणजे कर्नाटक युद्धाबद्दल आपण जर बघितलं तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये ब्रिटिश कंपनीचा काय झालं बघा, पूर्णपणे पराभव आहे. दुसऱ्या युद्धाचं मी तुम्हाला दोन भाग सांगितले, एक पूर्वार्ध आणि सेकंड काय होतं बघा, आपला उत्तरार्ध होता. मग आता जर मी तुम्हाला पूर्वार्धाबद्दल बोललो तर पूर्वार्धामध्ये या ठिकाणी फ्रेंच कंपनी बऱ्यापैकी आघाडीवरती आहे, कारण की फ्रेंचांचा एक मोठा गव्हर्नर आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवला डुप्ले, हा त्या ठिकाणी पूर्णपणे आघाडीवरती आहे. परंतु 1751 हे एक असं वर्ष होऊन गेलं, कारण की दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये दोन लढाया झाल्या होत्या बघा, अंबूर आणि उलवावूर, चेक करून घ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. ह्या दोन्ही पण युद्धामध्ये काय झाले, ब्रिटिशांचा पराभव झालेला आहे. ब्रिटिशांचा म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांनी ज्यांचा पक्ष घेतला, म्हणजे कर्नाटकच्या सेकंड वॉरमध्ये कर्नाटकच्या नवाबपदासाठी ब्रिटिशांनी पक्ष घेतला होता बघा, त्या नवाबाचा अनुरुद्दीन खानचा, ज्यांचा त्या ठिकाणी अंबूरच्या युद्धामध्ये पराभव झाला. जर तुम्ही हैदराबादबद्दल जर बोलले बघा, तर हैदराबादमध्ये ब्रिटिशांनी पक्ष घेतला होता बघा नासिर जंग यांचा, ज्यांचा उलवावूरच्या युद्धामध्ये काय झाला बघा, पराभव झाला 1749-50 मध्ये. आणि कर्नाटकमध्ये फ्रेंचांनी पक्ष घेतला होता चंदा साहेबांचा आणि हैदराबादसाठी इथं घेतला होता बघा त्या ठिकाणी मुझफ्फर जंगचा. म्हणजे इकडं कर्नाटकमध्ये चंदा साहेब, हैदराबादमध्ये मुझफ्फर जंग यांचा विजय झाला होता, आठवत आहे. पण हा विजय फक्त 2 वर्ष, कारण की पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, एक मन आहे म्हणजे एक युद्धाची पॉलिसी आहे बघा, की झाडाच्या फांद्या तोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट झाडाच्या मुळावरती घाव घाला. जर तुम्ही झाडाच्या मुळावरती जर घाव घातला तर लक्षात ठेवतो झाडाच्या फांद्या छाटण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आहे. ते आपण ज्यावेळेस मुळावरती घाव घालतो सरळ काय होतं बघा, ते झाड पूर्णपणे कोसळून पडतं. आता हे वाक्य प्रथमतः जर कोणी उच्चारलं असेल किंवा ह्या वाक्यावरती म्हणजे प्रथमतः अंमल जर कोणी केलेला आहे तर तो केला बघा क्लाईव्हने, रॉबर्ट क्लाईव्हने. त्याच्यानंतर मराठा राज्यामध्ये एक पेशवा होऊन गेले बघा, प्रथम बाजीराव, ज्यांना आपण थोरले बाजीराव म्हणतो, यांनी पण त्याच वेणी ते पुढे गेलेले आहेत. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा. मग अशा 51 मध्ये क्लाईव्हने काय केलं बघा, तुम्हाला मी थोडं त्यांचा पहिला कालखंड सांगतोय, म्हणजे गव्हर्नर बनण्याच्या पहिले. मग 1751 मध्ये त्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सिंपलसे आपण ज्याला म्हणूया क्लाईव्ह जे आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं बघा, की कंपनीमध्ये जर तुम्हाला दाखल व्हायचं तर 4 पदं होते. सर्वात खालचं पद आहे त्या ठिकाणी फॅक्टर नावाचं, त्याच्यावरती रायटर नावाचं, त्याच्यावरती बघा ज्युनियर मर्चंट आणि सिनियर मर्चंट. तर क्लाईव्ह ज्यावेळेस कंपनीमध्ये नोकरीला आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी दाखल झालं त्यावेळेस सिंपल एक फॅक्टर म्हणून, फॅक्टर म्हणजे सर्वसामान्य शिपाई, एक शिपाई म्हणून काय झालं बघा त्या ठिकाणी या कंपनीमध्ये दाखल झाले होते. परंतु 1751 मध्ये ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये ब्रिटिशांचा पूर्णपणे पराभव झाला त्यावेळेस मद्रासनी काय केलं बघा, म्हणजे तिथल्या प्रेसिडेन्सीने ह्या दक्षिण भारतामधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी क्लाईव्हला पाठवलं. आणि मग 1751 मध्ये क्लाईव्हने आर्काटवरती हल्ला केला, जे त्यांची सगळ्यात मोठी मोहीम होती. आर्काटवर हल्ला केल्यामुळे चंदा साहेबाचा पराभव वगैरे झाला आणि सेकंड कर्नाटक युद्धाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया की ब्रिटिशांचा विजय झाला. मग सेम परिस्थिती आहे बघा तुमच्या दुसऱ्या म्हणजे सेम परिस्थिती बंगाल प्रांतात निर्माण झाली होती. बंगाल प्रांतामध्ये आठवते प्लासीच्या लढाईमध्ये तुम्हाला बोललो तुम्ही, सिराज उद्दौला बंगालचा नवाब आहे, बरोबर आहे का. कसीम बाजार वसाहतीवरती हल्ला केला, कलकत्ता शहर जिंकून घेतलं, अंधार तुमच्या त्या ठिकाणी कोठडीमधली घटना वगैरे हे सर्व त्या ठिकाणी सीन आहे. मग पुन्हा काय केलं माहिती आहे का, त्या मद्रास प्रेसिडेन्सीने पुन्हा एकदा क्लाईव्हला कलकत्त्यामधला सीन पूर्णपणे हँडल करण्यासाठी पाठवलं आणि मग क्लाईव्हने तिथं प्रॉपर प्लॅनिंग केलं आणि प्रॉपर प्लॅनिंग करून काय केलं बघा त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया की तिथं ह्या जे काही नवाब आहे सिराज उद्दौला त्याच्या जवळचे अधिकारी जसं मीर जाफर आहे, बरोबर आहे का, माणिकचंद आहे, अमितचंद आहे, जगत सेठ आहे, यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि 23 जून 1757 मध्ये काय केलं बघा, पूर्णपणे प्लासीची लढाई त्यांनी जिंकली. आणि प्लासीची लढाई जिंकल्यानंतर मीर जाफरला बंगालचं नाव बनवलं गेलं, परंतु तो भाग वेगळा. पण जसं प्लासी लढाई त्यांनी जिंकली, पहिला भाग थोडंसं प्लासी जिंकली 57 मध्ये, त्याच्या अगोदर कर्नाटक वगैरे हैदराबाद जिंकलं होतं
आणि आता एवढा मोठा जर भूप्रदेश कंपनीच्या ताब्यात आला तर कंपनीने काय केलं माहिती आहे का, या प्रदेशाची पहिल्यापासून माहिती असणारा व्यक्ती म्हणजे कोण बघा, क्लाइव्ह, याला त्या ठिकाणी काय केलं, या भागाचा पहिला गव्हर्नर म्हणून 57 मध्ये पाठवलं. 60 पर्यंत त्यांचा पूर्णपणे पहिला कालखंड. आता सेकंड टर्ममध्ये कधी आले बघा, सेकंड टर्ममध्ये 64 मध्ये. परंतु आता आपण काय करू माहिती आहे का, दोन्ही टर्मचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेवा, प्रथम कालखंडामध्ये त्यांनी काय केलं तेही आपण बोलूया आणि पुढच्या कालखंडामध्ये काय केलं तेही आपण चर्चा करूया. परंतु आता मी तुम्हाला काय बोललोय, प्लासी जिंकल्यानंतर एवढ्या मोठ्या भागाचं प्रशासन पाहण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. मग आता सेकंड टर्म त्यांना काय बोलवलं ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवा बघा, पाठीमागे आपलं बोलणं झालंय 1764 मध्ये, 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली बघा. कोणती लढाई? बक्सार. आणि बक्सारची लढाई त्यावेळेस या कंपनीचा गव्हर्नर कोण होता बघा, वेन्सिस्टाट हा गव्हर्नर आहे. कारण की बक्सारची लढाई कधी झाली तुमची, 1764 मध्ये. अरे बरोबर आहे का? या बाजूला या ठिकाणी आपण जर बघितलं बघा तर एक पाठीमागे आपलं बोलणं झालं होतं, वेन्सिस्टाटनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला नेमलं होतं बघा, हेक्टर मनरो नावाचा अधिकारी. या बाजूला बागीचे नवाब आहेत, बरोबर आहे का? आपण जर बघितलं बघा त्या ठिकाणी मीर कासिम आहे, सुजा उद्दौला आहे, शाह आलम आहे, दिल्लीचा मुघल बादशाह, यांच्यामध्ये बिहार राज्यामध्ये बक्सार नावाचं मैदान आहे, तिथे लढाई झाली होती. आणि बक्सारमध्ये काय झालं माहिती आहे का, लक्षात ठेवा, पुन्हा त्यांचा इथं विजय झाला, कोणाचा? ब्रिटिशांचा. आणि ज्यावेळेस बक्सारमध्ये विजय झाला त्यावेळेस एक तर खूप मोठा आता प्रदेश त्यांच्या कंट्रोलमध्ये आला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, डायरेक्ट अवध महत्त्वाचं राज्य त्यांच्या कंट्रोलमध्ये आलं. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट बघा, डायरेक्ट दिल्लीचा मुघल बादशाह त्यांच्या अंडरमध्ये आला. मग पुन्हा एकदा या संपूर्ण भागाचं प्रशासन पाहण्यासाठी काय केलं बघा, एका व्यक्तीला नियुक्त केलं गेलं, ज्यांचं नाव लक्षात ठेवा पुन्हा क्लाइव्हच आहे, 1765 मध्ये. मग आता या दोन्ही ड्युरेशनमध्ये त्यांनी भारतामध्ये काय केलं, 3 भागामध्ये आपण काय केलं बघा, त्यांचं एकूण जे कार्य आहे ते कार्य आपण काय केले, विभाजित केले. त्यातलं पहिलं कार्य लक्षात ठेवा प्रशासकीय कामकाज, दुसरं कार्य दिवाणी कार्य, आणि तिसरं काय बघा तरी लष्करी कार्य, बोलू आपण तरी काय येतं. ठीक आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, जर तुम्ही क्लाइव्हच्या या प्रशासकीय कामकाजामध्ये गेले किंवा क्लाइव्हने नेमकं प्रशासकीय कार्य काय केले, तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांनी काय केलं बघा, कंपनीमध्ये जसं तुमचं आता सुरुवातीला कंपनी जस्ट सेटल होती भारतामध्ये, आणि त्यामुळे अधिकारी काय करायचे माहिती आहे का, लक्षात ठेवा, अधिकारी त्या ठिकाणी म्हणजे कंपनीचे जे अधिकारी आहेत यांनी भ्रष्टाचार इतका करायला सुरुवात केला होता की आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे पहिला भाग आपण जर बघितलं तर हे लोक काय करायचे माहिती आहे का, सरळ त्या ठिकाणी भारतामधले जे व्यापारी आहेत त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी खरेदी करायचे आणि विक्री करायचे आणि पुन्हा माल कंपनीला विकायचे. म्हणजे भारतामध्ये सरळ मुद्दा लक्षात ठेवा, जे कंपनीचे अधिकारी होते ते इतका भ्रष्टाचार करायचे. क्लाइव्हने पहिलं काम काय केलं बघा, इथं जे अधिकारी कर्मचारी आहेत या अधिकारी कर्मचारी यांच्यावरती काय केलं बघा, हा जो भ्रष्टाचार आहे ह्या भ्रष्टाचार करण्यावरती आपण ज्याला म्हणूया, इथं बरेचसे बंधनं जी आहेत ही बंधनं काय केली बघा त्या ठिकाणी इथं त्यांनी घातलेली आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा एक पॉईंट लक्षात ठेवा बघा, आता पूर्वी काय व्हायचं, एक घटक माझा मुद्दा लक्षात ठेवा, समज इथं आता एक कन्सिडर करा बघा क्लाइव्हने काय काय केले प्रशासकीय कामकाजामध्ये, आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो या ठिकाणी. ठीक आहे. सरळ पहिला मुद्दा लक्षात ठेवा, आपण जर बघितलं आता कन्सिडर करा या ठिकाणी ही कंपनी आहे. ठीक आहे. कोणती कंपनी बघा, EIC ही कंपनी आहे. आणि आता इथं आपण जर बघितलं बघा, ह्या कंपनीचे बरेचसे त्या ठिकाणी इथं अधिकारी आहेत. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा, हा अधिकारी आहे. मग आता मला सांगा, याला इथं भारतामध्ये व्यापार करता येईल का? नाही ना. जरी व्यापार केला तर लक्षात ठेवा, तो खरेदी केलेला माल इथं विकू शकतो. म्हणजे पहिला मुद्दा हा कंपनीचा घटक आहे ना, याला कंपनी पगार देते. मग या अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का, लक्षात ठेवा, समज इथं भारतात भारतीय व्यापारी आहेत, काय बोललो बघा, भारतीय व्यापारी. या अधिकाऱ्यांनी काय केलं, ह्या भारतीय व्यापाऱ्याच्या नावावरती म्हणजे सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का, एक परमिशन, म्हणजे आपण त्याला दस्तक म्हणूया. दस्तक म्हणजे एक प्रकारचं आपण त्याला परमिशन म्हणूया, एक कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जायचं आणि ते कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यापार करता येईल. मग आता या अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे का, अशा बऱ्याचशा भारतीय व्यापाऱ्यांना आपल्या हातामध्ये घेतलं. आता वास्तविकता कन्सिडर करा, हा A नावाचा अधिकारी आहे. यांनी काय केलं माहिती आहे का, भारतामधला इथं जगन्नाथ नावाचा एक व्यापारी कन्सिडर करा, हा जगन्नाथ नावाचा व्यापारी आहे. आता मला सांगा, या व्यापाऱ्याला डायरेक्ट इथे व्यापार करतो तो कंपनीसोबत नाही, कारण की तो अधिकारी आहे. मग यांनी काय केलं माहिती आहे का, लक्षात ठेवा, या जगन्नाथ व्यापाऱ्याला पुढं केलं आणि वास्तविकता सर्व इथं जे काही दस्तक आहे, दस्तक आपण ज्याला म्हणूया, हे दस्तक घेण्यासाठी जेवढा जो काही खर्च आहे, जेवढा खर्च 1-2 लाख रुपये हा कुणी लावला बघा त्या ठिकाणी, अधिकाऱ्याने. पण दस्तक कुणाच्या नावावरती घेतलं बघा, हे घेतलं त्या ठिकाणी या जगन्नाथ नावाच्या भारतीय व्यापाऱ्याच्या अधिकाऱ्या त्याच्या नावाखाली. आणि त्याच्या नावावरती काय केलं म्हणजे दस्तक घेऊन याच्या अंतर्गत म्हणजे याच्या नावाने माल खरेदी करायचा आणि पुन्हा तो माल त्या ठिकाणी कुणाला विकायचा, या कंपनीला विकायचा. म्हणजे पगार वेगळा चालू आणि असा प्रकार एक वेगळा चालू. मग आता ज्यावेळेस हे पूर्णपणे प्रकार क्लाइव्हच्या लक्षात आला, त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या सगळ्यावरती एक
वेगळा पर्याय काढला, तो पर्याय थोडासा चुकीचा होता, पण चला आपल्याला त्या पर्यायाबद्दल बोलणं गरजेचं आहे. तो पर्याय त्यांनी काय काढलं माहिती आहे का, त्यांनी भारतामध्ये एक सरळ सरळ ज्याला आपण बोर्ड ऑफ ट्रेड म्हणूया, काय बोललो बघा त्या ठिकाणी BOT म्हणजे बोर्ड ऑफ ट्रेड, हे एक नवीन बोर्ड निर्माण केलं. चला आता लक्षात ठेवा, चला इथं EIC ही आपली कंपनी वेगळी, हा एक वेगळा भाग आहे, ठीक आहे. ईस्ट इंडिया कंपनी आपण ज्याला म्हणूया, ही कंपनी आहे. मग आता काय केलं माहिती आहे का, लक्षात ठेवा, चला इथं जे व्यापारी तुम्हाला आता मी सांगितले होते, हे असे जे व्यापारी आहेत, आता हे व्यापारी काय करायचे माहिती आहे का, हे भारतीय जे काही व्यापारी त्यांना मध्ये घ्यायचे आणि हा माल तिकडे विकायचे. मग आता क्लाईव्हनं काय केलं, पहिला एक भाग लक्षात ठेवा, चला इथे बोर्ड ऑफ ट्रेड निर्माण केलं, बोर्ड ऑफ ट्रेड, आणि या बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष खुद्द कोण झाला बघा, क्लाईव्ह झाला. आता काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता हे जे अधिकारी आहेत यांना काय केलं माहिती आहे का, एक कंपल्सन असं टाकलं किंवा एक बंधन असं टाकलं की तुम्ही आता डायरेक्ट इथं माल विकायचा नाहीये, तुम्ही काय करायचं माहिती आहे का, हा जो सगळा माल आहे तो माल त्या ठिकाणी तुम्ही कुठे विका बघा, या BOTला विका. म्हणजे या BOTला तुम्हाला कोणता कोणता माल विकायचा आहे, पहिला भाग लक्षात ठेवा, सुपारी आहे, ओके. 2 नंबर आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे, तंबाखू आहे, किंवा तिसरे जे तुमच्या त्या ठिकाणी अंमली पदार्थ आहेत, ठीक आहे, हे अंमली पदार्थ आपण ज्याला म्हणूया, हे तुम्हाला कुठे विकायचे बघा, BOTला. आणि ह्या व्यापारानंतर ही BOT काय करेल, हा सगळा जो माल आहे हा एकत्र करेल आणि एकत्र करून त्या ठिकाणी कोणाला विकेल बघा, ही विकेल त्या ठिकाणी EICला. म्हणजे क्लाईव्हने वेगळाच प्रकार सुरू केला भारतामध्ये. आता मला सांगा, हा प्रकार तर चुकीचा आहे, पण अजून एक मुद्दा, ह्या व्यापारातनं मग जे तुम्हाला प्रॉफिट राहील, हे प्रॉफिट सगळ्यामध्ये काय केलं जाईल बघा, त्यांच्या पदाप्रमाणे वाटून घेतलं जाईल. म्हणजे आता मला सांगा, पदाप्रमाणे वाटून घेतलं जाईल, मग सगळ्यात मोठं पद कुणाचं आहे त्या ठिकाणी, क्लाईव्हचं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रॉफिट कोणाला भेटणार आहे, त्यालाच भेटणार आहे. म्हणजे अशा प्रकारे काय केलं माहिती आहे का, त्यांनी भारतामध्ये बरेचसे लूट आपण ज्याला म्हणूया, ही करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं काय केलं माहिती आहे का, कंपनी, काल आपलं बोलणं झालं होतं, ब्रिटनमध्ये ह्या कंपनीचं एक मंडळ आहे बघा, BOD नावाचं, ज्याला आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणूया. ज्यावेळेस त्यांच्याही गोष्ट लक्षात आली बघा, सरळ त्यांनी काय केलं, 1767 मध्ये क्लाईव्हला हे पूर्णपणे बंद करायला सांगितलं, ठीक आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवताना आपण असं म्हणू शकतो की त्यांनी काय केलं बघा, भारतामध्ये BOT निर्माण केली. सुरुवातीला जे अधिकारी वैयक्तिक पर्सनली कंपनीची लूट करत होते, यांनी काय केलं बघा, पठ्ठ्याने असं BOT निर्माण करून एक सामूहिकरित्या कंपनीची लूट सुरू केली. परंतु कंपनीच्या त्या मंडळाने त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की क्लाईव्ह भारतामध्ये असा करतोय, त्यांनी काय केलं बघा, हा प्रकार लगेच पूर्णपणे बंद केला, ठीक आहे. हा एक भाग तुम्हाला माहित पाहिजे बघा. त्याच्या या ठिकाणी ह्या प्रशासकीय कामकाजाबद्दल तो एक मुद्दा लक्षात ठेवतो, ठीक आहे. म्हणजे सरळ बघा, भ्रष्टाचार करण्यावरती बंधनं घातले, नंतर सामूहिक भ्रष्टाचार सुरू केला, आपण असंही म्हणू शकतो, ओके. तो एक मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी प्रशासकीय कामकाजामध्ये त्याचा क्लिअर असणं आवश्यक आहे. आता सेकंड बघा, त्याचं दिवाणी कार्य कोणतं आहे, आपण थोडक्यात त्याबद्दल बोलूया. माझा पहिला एक मुद्दा लक्षात ठेवतो बघा, ज्यावेळेस तुम्ही दिवाणी कार्याबद्दल क्लाईव्हचा विचार करता, एक सरळ मुद्दा, दिवाणी कार्यामध्ये क्लाईव्हने काय केलं बघा, भारतामध्ये एक नवीन दिवाणी या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवतो, दिवाणी म्हणजे महसूल, रेव्हेन्यू कार्य, महसुला संदर्भातलं कार्य. काय केलं बघा, त्यांनी एक नवीन सिस्टम चालू केली आपल्या भारतामध्ये, आणि ज्या सिस्टमचं नाव लक्षात ठेवतो आपण जिला म्हणूया दुहेरी शासन पद्धती. काय बोललो तुम्हाला मी, दुहेरी शासन पद्धती ही काय केली बघा, तरी क्लाईव्हने आपल्या भारतामध्ये सुरू केलेली आहे. आता दुहेरी शासन पद्धती म्हणजे नेमकं काय, चला सविस्तर आपण बोलू, एकदम डिटेल्समध्ये चर्चा करूया. माझा पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, झालंय काय, एक पहिला मुद्दा. आता मुद्दा असा आहे बघा, ज्यावेळेस तुमचं 22 ऑक्टोबर, काय बोललो बघा, 22 ऑक्टोबर 1764 मध्ये या ठिकाणी काय झालं बघा, बक्सारची लढाई झाली. लढाई कोणती बोललो मी, बक्सार. आता ही बक्सरची लढाई कुणा झाली बघा, तर बंगालचा एक पराभूत नवाब आहे ज्याचं नाव लक्षात ठेवतो मीर कासिम, काय बोललोय. त्यानंतर अवधचा एक नवाब आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवतो सुजा उद्दौला. नावं तुमचे क्लिअर पाहिजे तर काय बोललो बघा मी, सुजा उद्दौला. आणि तिसरा एक व्यक्ती आहे दिल्लीचा मुघल बादशाह, ज्याचं नाव लक्षात ठेवतो शाह आलम दुसरा. आता हे तिघांचा काय झालं बघा, तरी 1764 मध्ये बक्सारच्या युद्धामध्ये पराभव झाला. आता काय बोलतोय माझ्या बोलण्याकडं लक्ष द्या, कधी बघा, 64 मध्ये. आता 64 मध्ये बंगालचा गव्हर्नर कोण आहे, मगाशी बोललो तुम्हाला मी, व्हॅन्सिस टाट नावाचा अधिकारी. मग आता इथं सुजा उद्दौला हा त्या ठिकाणी अवधचा नवाब आहे. जर तुम्ही या शाह आलम बद्दल बोलले बघा, तर हा डायरेक्ट लक्षात ठेवतो मुघल बादशाह आहेत. मग आता पहिला मुद्दा इथं काय केलं बघा, ज्यावेळेस या सर्वांचा पराभव झाला, मग पराभव झाल्यानंतर काय केलं माहिती आहे का, 1765 मध्ये कंपनीनं लगेच त्या ठिकाणी क्लाईव्हला रिटर्न बोलून घेतलं. आणि जसा क्लाईव्ह भारतामध्ये आला, त्यांनी काय केलं बघा, या तिघांसोबत, आता हा पराभूत आहे, याचा काही विषय नाहीये, बंगालचा नाव आहे तो, त्याचा काहीच इथं रोल नाहीये.
या दोघांसोबत काय केलं बघा, एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा चला, आणि तो तह केला बघा 1765 मध्ये, आणि त्या तहाचं नाव तुम्हाला माहित पाहिजे, अलाहाबादचा तह. काय बोललो तुम्हाला मी, अलाहाबादचा तह. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी प्रश्न असतो बघा की खालीलपैकी ओके दुहेरी शासन पद्धती जी आहे ती कोणत्या तहाने सुरू केली गेली, तर दुहेरी शासन पद्धती या ठिकाणी सुरू केली बघा कोणत्या तहाने, अलाहाबादच्या तहाने. आता याला दुहेरी शासन पद्धती का म्हणायचे डिटेल्स मध्ये आपण चर्चा करतोय. फक्त 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे काय करा बघा सर्वांनी, जरा लक्ष असू द्या. काय बोलू तुम्हाला मी, 1765 मध्ये क्लाईव्हनं या दोघांसोबत, कोणासोबत बघा, सुजा उद्दौला आणि कोणत्या ठिकाणी शाह आलम दुसरा यांच्यासोबत एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवा चला, कोणत्या त्या ठिकाणी, अलाहाबादचा तह. चला 2 मिनिट लक्ष द्या. आता पहिला भाग लक्षात ठेवा चला, 1765 मध्ये तह केलाय, नाव लक्षात ठेवा चला, अलाहाबाद. काय बोललोय, अलाहाबादचा तह. आणि इथं तह केला अवधचा नवाब सुजा उद्दौला. काय बोललो बघा, सुजा उद्दौला. आणि सेकंड तुमचा भाग आहे त्या ठिकाणी दिल्लीचा मुघल बादशाह शाह आलम दुसरा. आता तुम्ही म्हणता सर मुघल बादशाहचा काय रोल याच्यामध्ये, कारण की तो भारताचा मुघल बादशाह आहे, भारतातले सर्व राज्य त्याच्याच अंडरमध्ये आहेत, बरोबर आहे का नाही. आता सेकंड पार्ट असा आहे, काय झालं बघा, या क्लाईव्हने दुहेरी शासन पद्धती कशी राबवली. 2 मिनिटं लक्ष द्या. बंगालमध्ये काय होतं माहिती आहे का, दुहेरी शासन पद्धतीबद्दल आपण जर बोललो तर सुरुवातीला ब्रिटिशांचे म्हणजे त्या बंगालच्या नवाबाचे या बंगालमध्ये 2 भाग होते. किती भाग त्या ठिकाणी, 2 भाग. 2 मिनिटं लक्ष द्या. त्यातला पहिला जो विभाग आहे, ज्या विभागाचं नाव लक्षात ठेवा चला, दिवाणी विभाग. काय बोललो तुम्हाला मी, दिवाणी विभाग. हे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, कोणता बोललो बघा, दिवाणी. आणि सेकंड अजून एक विभाग आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, निजामत विभाग. काय बोललो मी, निजामत विभाग. आता 2 मिनिटं आपल्या या ठिकाणी क्लिअर पाहिजे. आता हे जे काही निजामत विभाग आहे आणि सेकंड हे जे काही तुमचं दिवाणी विभाग आहे बघा, यांचं कार्य काय, आपण त्या कार्याबद्दल एकदा बोलतो आणि नंतर तुम्हाला पुन्हा मी त्या तहाकडे घेऊन येतो बघा. आता जर तुम्ही या दिवाणी विभागाचं कार्य जर बघितलं तर बंगालमधून काय करणं बघा, त्या ठिकाणी महसूल गोळा करणं. ओके, महसूल गोळा करणं हे कार्य त्या ठिकाणी कोणत्या विभागाचं आहे बघा, या दिवाणी विभागाचं. आणि जर तुम्ही या निजामत विभागाबद्दल बोलले त्याचं कार्य काय आहे, बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करणे. काय बोलू मी, बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि बंगालमध्ये या ठिकाणी काय करणे बघा, हा जो न्याय निवाडा आहे, ओके, न्याय निवाडा करणे हे कार्य कोणाचं आहे त्या ठिकाणी, ह्या निजामत डिपार्टमेंटचा. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष असू द्या. काय केलं बघा त्यांनी. आता एक तर पहिला भाग बंगालचा जो नवाब आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. इथं आपण जर बघितलं बघा, सुजा उद्दौला कुठला नवाब आहे त्या ठिकाणी, अवधचा. जर तुम्ही शाह आलम बद्दल बोलले बघा, तर हा कोण आहे त्या ठिकाणी, दिल्लीचा मुघल बादशाह किंवा भारताचा मुघल बादशाह. आणि आता जर तुम्ही बघितले तर इथं सरळ सरळ बंगालचा एक नवाब आहे, 1700 मी तुम्हाला या ठिकाणी 65 बद्दल बोललोय. पाठीमागे जर तुम्ही गेले बघा, त्या प्लासीच्या युद्धामध्ये म्हणजे त्या बंगालच्या पूर्णपणे लिस्टमध्ये नवाबांची मी एक लिस्ट दिली ती बघा. मीर जाफर नंतर अजून एक बंगालचा नवाब झाला, ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, निजाम उद्दौला. आठवतंय का रे, पाठीमागचे ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांच्या लगेच त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. नवाब कोण झाला बघा त्या ठिकाणी, निजाम उद्दौला. आता पहिला भाग माझा लक्षात ठेवा चला, या क्लाईव्हनं काय केलं, ज्यावेळेस एवढा मोठा भूप्रदेश त्यांच्या ताब्यात आलाय, दिल्लीचा मुघल बादशाह म्हणजे भारताचा मुघल बादशाह त्यांच्या अंडरमध्ये आहे, अवध हे एक राज्य त्यांच्या अंडरमध्ये आहे. आणि आता जर तुम्ही ह्या बंगालबद्दल बोलले, काय बोललो बघा, बंगाल. आता बंगाल हे जे राज्य आहे हे नेमकं त्या ठिकाणी कोणत्या म्हणजे त्या काळातल्या बंगालमध्ये कोणते कोणते राज्य आहेत बघा. तर पहिला भाग लक्षात ठेवा चला, त्या काळाच्या बंगालमध्ये इथं सरळ लक्षात ठेवा चला, हे जे बिहार आहे त्याचा पण समावेश बंगालमध्ये होता. त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवा चला, हे जे ओरिसा आहे त्याचा पण समावेश त्या ठिकाणी बंगालमध्ये होता. आणि आता बक्सारनुसार काय झालं बघा, या ठिकाणी अवध जे आहे हे अवध पण काय झाले, आता बंगालमध्ये आले. म्हणजे पहिला भाग बंगाल, बिहार, ओरिसा आणि अवध एवढा सगळा भाग ज्यावेळेस यांच्या ताब्यात आला, मला सांगा, एक तर कंपनी जस्ट भारतामध्ये नवीन कंपनीची सुरुवात आहे आणि एवढ्या मोठ्या भागाचं प्रशासन पाहण्यासाठी इतकं मनुष्यबळ कंपनीच्या ताब्यात म्हणजे त्यांच्याकडे नाही आहे की बाबा आता एवढ्या भागाचं प्रशासन पाहायचं कसं. मग क्लाईव्हनं काय केलं माहिती आहे की दिमाग लावला. तो दिमाग असा आहे, याने काय केलं माहिती आहे का, हा जो सुजा उद्दौला आहे, सुजा उद्दौला याच्यासोबत तह केला. जो तह तुम्हाला मगाशी बोललो मी, कोणता बघा, 1765चा अलाहाबादचा तह. दोघांसोबत केला. एक केला सुजा उद्दौला, दुसरा केला दिल्लीचा मुघल बादशाह शाह आलम दुसरा, आणि तिसरा केला बघा या ठिकाणी बंगालचा नवाब निजाम उद्दौला. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या.
काय बोललो मी 2 मिनिटं. दिल्लीच्या मुघल बादशाचा रोल काय याच्यामध्ये, कारण की तो भारताचा मुघल बादशाह आहे, दिल्लीचा मुघल बादशाह आहे आणि बंगाल अवध जेवढे काही राज्य आहेत हे त्याच्याच अंतर्गत राज्य आहेत सगळे. ह्या राज्यांनी काय करायचं माहितीये का, आता बंगालचे जे नवाब होते हे नवाब काय करायचे, इथं मुघल बादशाला वार्षिक काही कर द्यावा लागायचा त्यांना. म्हणजे भारतामध्ये जेवढे काही राज्य होते त्या काळामधले ह्या राज्यांना मुघल बादशाला कर द्यावा लागायचा, कारण की भारताचा मेन बॉस येतो. परंतु झालंय काय, इथं ब्रिटिशांनी त्याचा पराभव केलाय 64 मध्ये बक्सारमध्ये. मग आता इथं मुघल बादशाला एक सेफ साईड मध्ये आणलं गेलं. बघा कसं, या क्लाईव्हनं काय केलं माहितीये का, या मुघल बादशाह सोबत इथं तह केला. कोणता, सुरुवातीला मुघल बादशाह तह बोलतो मी, आणि तो लक्षात ठेवला अलाहाबादचा तह. आता काय बोलले, अलाहाबाद. शेवटी त्याचा पण अपमान इथं होता कामा नये मुघल बादशाचा. मग याला काय केलं माहितीये का, मुघल बादशाला या अवधच्या नवाबाकडनं, काय बोललो बघा मी तुम्हाला, अवधच्या नवाबाकडनं 2 जिल्हे, त्यापैकी पहिला आहे तुमचा हा कोरा नावाचा जिल्हा आणि दुसरा आहे बघा अलाहाबाद नावाचा जिल्हा. पाठीमागे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले बरं का, लक्षात ठेवला. कोणता जिल्हा, कोरा आणि अलाहाबाद. हे 2 जिल्हे कोणाकडनं काढले, अवधच्या नवाबाकडनं. आणि हे दोन्ही जिल्हे काढून त्या ठिकाणी कोणाला दिले बघा, हे दिले गेले त्या ठिकाणी ह्या दिल्लीच्या मुघल बादशाला, शाह आलम दुसऱ्याला. काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. अवधच्या नवाबाकडनं कोरा आणि अलाहाबाद हे 2 जिल्हे काढून घेतले गेले आणि कोणाला दिले, ते दिले बघा त्या ठिकाणी भारताच्या किंवा दिल्लीच्या मुघल बादशाला. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्या मुघल बादशाकडनं एक परमिशन घेतली आणि ती परमिशन अशी आहे, एक अधिकार मिळवला आणि तो अधिकार असा आहे की बंगालमध्ये काय करणं बघा त्या ठिकाणी, आपण ज्याला म्हणूया बंगालमधून महसूल गोळा करणे. हा अधिकार त्या ठिकाणी कुणी मिळवला, तर ते मिळवला बघा त्या ठिकाणी क्लाईव्हने. कुणी मिळवला त्या ठिकाणी, क्लाईव्हने. आरसी म्हणतो मी, हे मी काय बोलतो लक्षात येतोय का रे. म्हणजे त्या अवधच्या नवाबाकडनं कोरा आणि अलाहाबाद हे 2 जिल्हे काढून घेतले गेले आणि कुणाला दिले बघा, त्या शाह आलम दुसऱ्याला, म्हणजे भारताच्या मुघल बादशाला. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्याकडनं काय केलं बघा, बंगालमध्ये या ठिकाणी सरळ सरळ महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. कुणी मिळवला, हा अधिकार त्या ठिकाणी कुणी मिळवला, रॉबर्ट क्लाईव्हने. म्हणजे मिळवला बघा त्या ठिकाणी ब्रिटिशांनी. काय बोललो त्या ठिकाणी, ब्रिटिशांनी. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे, मला सांगा निजाम उद्दौला याला बंगालचं नाव बनवले कुणी, क्लाईव्हनच बनवले, बरोबर नाही. मग आता सेकंड भाग लक्षात ठेवला, याच्यासोबत पण त्या ठिकाणी एक तह केला गेला, तो म्हणजे कोणता बघा, अलाहाबादचा तह. आता हा तह सुरुवातीला सुजा उद्दौला आणि शाह आलम या दोघांसोबत केला आणि तुम्हाला बोललो होते हे सीन झालं. दुसरा पुन्हा तह त्या ठिकाणी निजाम उद्दौला सोबत केला आणि त्याच्याकडनं एक अधिकार मिळवला आणि तो अधिकार कोणता, की बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आणि बंगालमध्ये न्याय निवाडा करण्याचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी सरळ सरळ मिळवला. कुणाकडनं बघा, ह्या ठिकाणी बंगालच्या नवाबाकडनं. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला. इथं हा तुमचा पहिला एक मुद्दा क्लिअर पाहिजे की दुहेरी शासन प्रणाली अंतर्गत अलाहाबादच्या तहाने क्लाईव्हने काय केलं बघा, क्लाईव्हने बंगालमधून महसूल गोळा करणे आणि बंगालमध्ये काय बघा त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे आणि बंगालमध्ये न्याय निवाडा करणे, हे दोन्ही पण अधिकार मिळवले. काय बोलू त्या ठिकाणी, अधिकार मिळवले. पण आता मॅटर खरा पुढे आहे. चला, बंगालमधून महसूल गोळा करण्याचा अधिकार कोणाला मिळाला, ब्रिटिशांना. बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करणे किंवा न्याय निवाडा करणे अधिकार कोणाला मिळाला, ब्रिटिशांना. पण एवढी माणसं त्यांच्याकडे नाहीत ना. काय बोलतो लक्षात ठेवा, माणसं आहेत का त्यांच्याकडे, तेवढे नाहीये. मग या क्लाईव्हने काय केलं माहितीये का, जर अधिकार जर त्याला मिळाला होता, अधिकार जर त्याच्याकडे आहे, तर या क्लाईव्हने काय केलं माहितीये का, सरळ सरळ भाग लक्षात ठेवला. इथं मी 3 भागाचे नाव लिहितो. त्यातला पहिला भाग आहे बघा बंगाल, त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा बंगाल आहे, त्यानंतर सरळ या ठिकाणी बिहार आहे आणि त्याच्या पुढचा एक भाग लक्षात ठेवला बघा, हे तुमचं अवध नावाचं एक राज्य आहे. काय केलं, आता इथून महसूल गोळा करायचा आहे. अधिकार तर मिळवला पण तेवढी मॅन पॉवर आहे का नाहीये. मग यांनी काय केलं माहितीये का, लक्षात ठेवला, या भागातून महसूल गोळा करण्यासाठी काही अधिकारी नेमले. काय बोललो मी, त्या ठिकाणी काही अधिकारी नेमले आणि ते अधिकारी आहेत तुमचे कोणाचे बघा, हे नवाबाचे अधिकारी होते. जसं आपण जर बघितलं तर अवध मधून या ठिकाणी राय दुर्लभ नावाचा अधिकारी आहे. कोणता बोललो बघा, राय दुर्लभ. त्यानंतर आपण जर बघितलं तर बिहारमध्ये राजा सिताबराय, नाव लक्षात ठेवला, राजा सिताबराय. आणि जर आपण बंगाल भागाबद्दल जर बोललो बघा, तर बंगाल भागामध्ये या ठिकाणी सरळ चला ठीक आहे, काय अडचण नाही, राजा सिताबराय, राय दुर्लभ, 2 नाव लक्षात ठेवला. आणि बंगाल भागामध्ये एक अधिकारी आहे, त्याचं नाव तुम्हाला सांगता येईल का रे, मला वाटते नंदकुमार फाशी प्रकरणामध्ये आहे बघा, नंदकुमार फाशी प्रकरण नाव माहिती आहे का तुम्हाला. राजा सिताबराय 2 नंबर आहे त्या ठिकाणी, कोण बघा, राय दुर्लभ. आणि बंगालमधून महसूल गोळा करण्यासाठी एक अधिकारी नेमला, नाव माहिती आहे का रे पोरांनो, सांगा लवकर.
माहीत असेल ना तुम्हाला, मला कसं काय आठवण नाही. ठीक आहे, एक एक सेकंद, काहीच गडबड नाही आपल्याला. सरळ डिटेल्समध्ये आपण त्या ठिकाणी सर्व चर्चा करणार आहोत. राय दुर्लभ, चला कमेंट करा तुम्हाला माहीत असेल तर. काहीतरी नाव बघा, मोहम्मद काहीतरी नाव त्याचं. एक सेकंद फक्त वेट करा. म्हणजे तुम्हाला कधी कधी अशा नावं जर विचारले तर तेही तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. राय दुर्लभ आहे, राजा सिताब राय. आणि हे सांगणे भाऊ कमेंट करा ना पोरांनो. सर म्हणा आम्हालाच माहिती, तुम्ही आम्हाला काय विचाराले. बरोबर आहे का? एक सेकंद. मोहम्मद रेजा खान, हां आलं त्या ठिकाणी. मोहम्मद कोण बघा त्या ठिकाणी? रेजा खान. आता एक दोन मिनिटं लक्ष द्या, हे नावं तुमच्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मोहम्मद कोण बघा त्या ठिकाणी? रेजा खान. आता मला सांगा, हे जे 3 अधिकारी आहेत, 3 अधिकारी कोणाचे बघा त्या ठिकाणी? नवाबाचे. हे 2 मिनिटं लक्ष द्या. 3 अधिकारी कोणाचे बघा त्या ठिकाणी? नवाबाचे. आता पहिला भाग लक्षात ठेवा, तिन्ही भागामधून महसूल गोळा करायचा आहे. आता हे 3 लोक महसूल गोळा करणार आणि आणून कुणाकडे देणार बघा त्या ठिकाणी? आणून देणार आरसीकडं, म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हकडं. म्हणजे अधिकारी नवाबाचे, काय बोलतो लक्षात ठेवा चला. परंतु बंगालमधून महसूल गोळा करण्याची जी या ठिकाणी जी जबाबदारी आहे, पहिला भाग लक्षात ठेवा चला. म्हणजे अधिकार या ठिकाणी मिळवले कोणी बघा? ब्रिटिशांनी. परंतु सरळ सरळ जबाबदारी कोणावरती टाकली बघा? ती टाकली त्या ठिकाणी ह्या बंगालच्या नवाबाच्या अधिकाऱ्यावरती, म्हणजे बंगालवरती, त्या बंगालच्या नवाबावरती. ठीक आहे. त्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवा. आता काय झालं मग, या बंगालमधले हे जे काय नवाब आहेत बघा, जे काय अधिकारी आहेत, मग यांनी म्हणजे त्या नवाबांनी काय केलं बघा? पुन्हा महसूल गोळा करण्यासाठी, म्हणजे आता पहिला भाग अधिकार ब्रिटिशांकडं, परंतु जबाबदारी कोणाकडे बघा त्या ठिकाणी? ह्या आहे नवाबाकडं. तसं इथं आपण जर बघितलं बघा, पुन्हा बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करणे, न्याय निवाडा करणे, अधिकार कोणाकडं? ब्रिटिशांकडं. पण जबाबदारी कोणावर टाकली बघा त्या ठिकाणी? सरळ ही जबाबदारी टाकली सरळतेने आपण ज्याला म्हणूया, ह्या बंगालच्या नवाब जो आहे त्याच्यावरती काय केलं बघा त्या ठिकाणी? ही जबाबदारी टाकली गेलेली आहे. म्हणजे पहिला एक भाग लक्षात ठेवला आपण असं म्हणू शकतो की आता काय झालं बघा, बंगालमध्ये ह्या ब्रिटिशांचं एक वेगळं प्रशासन सुरू झालं, त्यांचा एक अधिकार सुरू झाला. आणि सेकंड बघा, नवाबाचा अधिकार सुरू झाला. म्हणजे सरळ सरळ इथं ब्रिटिश आणि नवाब या दोघांचे पण प्रशासन या बंगालमध्ये सुरू झालं. आणि म्हणून तिला आपण एक नाव दिले, दुहेरी शासन पद्धती, जी 1765 मध्ये काय केलं बघा? रॉबर्ट क्लाईव्हने या भागामध्ये लागू केलेली आहे. तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न या 3 अधिकाऱ्यावरती आहे की दुहेरी शासन पद्धती अंतर्गत क्लाईव्हने बंगालमधून महसूल गोळा करण्यासाठी कोणाला नेमलं, त्यानंतर बघा अवधमधून महसूल गोळा करण्यासाठी कोणाला नेमलं, आणि बिहारमधून महसूल गोळा करण्यासाठी कोणाला नेमलं. तर बघा, बंगालमधून महसूल गोळा करण्यासाठी मोहम्मद रेजा खान, बिहारमधनं महसूल गोळा करण्यासाठी बघा राजा सिताब राय, आणि अवध हा जो भाग आहे तिथून महसूल गोळा करण्यासाठी राय दुर्लभ नावाचा अधिकारी. तर पहिला भाग आपल्याला हे त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. या तिघांना या ठिकाणी महसूल गोळा करण्यासाठी नेमलेला आहे. परंतु अधिकारी कोणाचे बघा? तर अधिकारी हे नवाबाचे आहेत. म्हणजे तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे दुहेरी शासन पद्धती अंतर्गत तुम्हाला आता इथं प्रश्न कसे आहेत तो एक वेगळा मुद्दा. ठीक आहे, आता इथं तुम्हाला कळालं. आता मुद्दा असा होता बघा, मग ह्या पद्धतीने नेमकं बंगालमध्ये काय झालं? बंगालमध्ये एकच झालं, दुष्काळ पडू द्या, त्यावेळी शेतकरी काही पण होऊ द्या, इथं क्लाईव्हचा अधिकार क्लाईव्हकडे आहेत ना. मग क्लाईव्ह काय करणार बघा? डायरेक्ट त्या नवाबाला सांगणार, चल महसूल गोळा कर, महसूल गोळा कर, काही असू दे, दुष्काळ असू दे, काय असू दे, जे असू दे, आम्हाला त्याशी काही घेणं नाही आहे, आम्हाला फक्त महसूल पाहिजे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला. यामुळे काय झालं माहिती आहे का? बंगालची जी काही पूर्णपणे स्थिती आहे ही स्थिती पूर्णपणे बिघडली. म्हणजे पूर्णपणे आपण ज्याला म्हणूया, बंगाल जो आहे या बंगालमधल्या पैशाचं पूर्णपणे जे निस्सारण आहे, हे निस्सारण काय झालं बघा त्या ठिकाणी? हे ब्रिटिश कंपनीकडे चाललं. आणि मग इथंच या शब्दावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आहे की खालीलपैकी बंगालमधली जी संपत्ती आहे, काय बोलू बघा, बंगालमधली जी संपत्ती आहे या संपत्तीचं निस्सारण, या निस्सारण शब्दाचा अर्थ लक्षात ठेवला, जाणे, जाणे, निस्सारण. बंगालमधील जी काही संपत्ती आहे या संपत्तीचं निस्सारण खालीलपैकी कोणत्या पद्धतीमुळे हे ब्रिटनकडे चाललं गेलं? तर तुमची पद्धती कोणती बघा त्या ठिकाणी? दुहेरी शासन पद्धती. कारण की बंगालमध्ये दुष्काळ पडू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, काही घेणं नाहीये. इथं सरळ सरळ बघा, आपल्याला काय करायचं? फक्त बंगालमधून महसूल गोळा करायचा आहे. क्लाईव्हला बाकी काहीच घेणं नाहीये. ओके, इथं दुष्काळ पडला काय, शेतकरी मेलं काय, किंवा त्यांचं उत्पन्न किती निघालं, डझंट मॅटर. अधिकार माझ्याकडे आहे. तर जर तिथं बंगालमध्ये कोणी उठाव केला तर शांतता प्रस्थापित करायची आहे. बरं, शांतता प्रस्थापित करण्याचा अधिकार माझ्याकडेच आहे, पण जबाबदारी कोणावर टाकली बघा त्या ठिकाणी? मी टाकली नवाबावरती. म्हणजे माझं काम आहे फक्त पैसा घेणं, पैसा गोळा करणं माझं काम नाही आहे. पैसा गोळा कोण करून देणार मला? नवाब. पण पैसा किती घ्यायचा हे मी ठरवणार.
त्या तिथल्या भागावरती टॅक्स किती लावायचा हे मी ठरवणार, परंतु गोळा नाही करणार मी. गोळा कोण करणार त्या ठिकाणी? नवाबाचे अधिकारी. म्हणजे दोघांचं त्या ठिकाणी सत्ता सुरू झाली. फायनल डिसिजन जे आहे ते कंपनीचं आणि त्या डिसिजनची अंमलबजावणी करतो नवाब, म्हणून तिला नाव दिलं गेलं दुहेरी शासन पद्धती. मग यामुळे काय झालं माहिती आहे का, या ठिकाणी बंगालमधली पूर्णपणे जी काही संपत्ती आहे, तुम्हाला मगाशी बोललो मी, या संपत्तीचं जे निस्सारण आहे हे निस्सारण कुठं सुरू झालं बघा, हे त्या ठिकाणी ब्रिटनकडे सुरू झालं किंवा त्या कंपनीकडे सुरू झालं. आणि कोणत्या पद्धती अंतर्गत? तर बघा दुहेरी शासन पद्धती अंतर्गत. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न कसे आहेत तर 2 मिनिटं लक्ष द्या. पहिला प्रश्न लक्षात ठेवा. चला बघा, 1700 म्हणजे जर तुम्हाला प्रश्न जर हा आला की कोणत्या तहाने बंगालमध्ये, काय बोललो बघा, कोणत्या तहाने बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू केली गेली, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा, 1765चा जो अलाहाबादचा तह आहे बघा, या अलाहाबादच्या तहाने काय झालं, बंगालमध्ये दुहेरी शासन पद्धती सुरू झालेली आहे. अजून एक वेगळा भाग, दुहेरी शासन प्रणाली कोणत्या प्रांतामध्ये लागू केली? आला बरं का प्रश्न तुम्हाला. काय बोललो मी, दुहेरी शासन प्रणाली कोणत्या प्रांतामध्ये लागू केली गेली? कारण की सुरुवातीला ब्रिटिशांचे एकूण 3 प्रांत होते, त्यापैकी पहिला आहे बंगाल प्रांत, 2 नंबर आपण जर बघितलं बघा तर 2 नंबर आहे तुमच्या या ठिकाणी बॉम्बे प्रांत, आणि 3 नंबर लक्षात ठेवचला तो म्हणजे कोणता बघा त्या ठिकाणी मद्रास प्रांत. आता जर तुम्हाला एक्झाममध्ये असा प्रश्न विचारला की दुहेरी शासन प्रणाली कोणत्या प्रांतामध्ये लागू केली, आपलं उत्तर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी बंगाल प्रांत, बॉम्बे आणि मद्रास प्रांतामध्ये नाही. 2 प्रश्न क्लिअर झाले. दुहेरी शासन पद्धती अंतर्गत आता तिसरा प्रश्न बोलतो मी. दुहेरी शासन पद्धती अंतर्गत अलाहाबाद व कोरा हे 2 जिल्हे मुघल बादशाह शाह आलम दुसरा यांना कुणी दिले? तर आपलं उत्तर पाहिजे अवधचा नवाब सुजा उद्दौला. सेकंड पार्ट लक्षात ठेवा. दुहेरी शासन पद्धती अंतर्गत बंगालमध्ये ब्रिटिशांना निजामतीचे अधिकार कुणी दिले? निजामतीचे अधिकार ते हे दिले बघा त्या ठिकाणी जो बंगालचा नवाब आहे, या नवाबांनी काय केलं बघा, यांना ब्रिटिशांना काय केलं, ठिकाणी निजामतीचे अधिकार दिले. कळतं काय बोललो मी? दुहेरी शासन प्रणाली अंतर्गत बंगालमध्ये ब्रिटिशांना या ठिकाणी ही जी दिवाणी आहे, ज्याला आपण रेव्हेन्यू म्हणूया, हे रेव्हेन्यू किंवा दिवाणी किंवा महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले कोणी? तर भारताचा मुघल बादशाह शाह आलम दुसरा. हे मी काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचे अधिकार कोणी दिले? भारताचा बादशाह मुघल बादशाह शाह आलम. आणि बंगालमध्ये शांतता किंवा न्याय निवाडा अधिकार कोणी दिले? बंगालचा नवाब निजामुद्दौला. हा एक भाग लक्षात ठेवा. आणि दुहेरी शासन प्रणाली अंतर्गत किंवा पद्धती अंतर्गत बंगालमधून महसूल गोळा करणे किंवा बंगालमध्ये शांतता किंवा न्याय निवाडा करणे अधिकार कुणाकडे आले? ब्रिटिशांकडे. पण जबाबदारी जी आहे ती कुणाकडे टाकली गेली बघा, त्या ठिकाणी नवाबाकडे टाकली गेलेली आहे. आणि पहिला भाग मग इथं बंगालमधून महसूल गोळा करण्यासाठी सरळ एकूण 3 अधिकारी नेमले गेले, पण अधिकारी नवाबाचे आहेत. एक हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि पुढचा एक मुद्दा लक्षात ठेवा. चला, ह्या दुहेरी शासन पद्धतीमुळे बंगालमधल्या संपत्तीचं निस्सारण कुठं झालं त्या ठिकाणी? हे झालेले बघा ब्रिटिश कंपनीकडे किंवा ब्रिटनकडे हे निस्सारण सुरू झालेले. आता एक पहिला भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा आपण जर बघितलं, हा जो क्लाईव्ह आहे, क्लाईव्ह संदर्भातलं शेवटचं कार्य लक्षात ठेवायचं बघा, ते आहे तुमचं लष्करी कार्य. ठीक आहे, दिवाणी कार्य आपल्याला समजलं, दुहेरी शासन पद्धती सुरू केलेली आहे. लष्करी कार्याबद्दल बोलत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय केलं बघा, ह्या क्लाईव्हने बंगालमध्ये जे काही त्या ठिकाणी अधिकारी आहेत, आता काय केलं बघा, मीर जाफर जो बंगालचा नवाब आहे, आता मीर जाफरच्या कालखंडामध्ये बऱ्याचशा थोडंसं मुवमेंट वगैरे झालं होतं, त्यामुळे या मीर जाफरने काय केलं, त्या बंगालमधल्या ब्रिटिश सैनिकांना दुहेरी भत्ता चालू केला होता. काय बघा त्या ठिकाणी दुहेरी भत्ता. दुहेरी भत्ता म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला पेमेंट तर सुरूच आहे, त्याबद्दल काही वाद नाही, परंतु जर तुम्हाला बंगाल सोडून जर आम्ही दुसरीकडे कुठे युद्धाला नेलं तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा डबल त्या ठिकाणी भत्ता दिला जाईल. याला म्हणायचं बघा दुहेरी भत्ता. तर क्लाईव्हचं मत आहे, तुम्ही कंपनीचे अधिकारी आहात, तुम्हाला पेमेंट चालू आहे, मग हा तुम्ही इतर ठिकाणी आम्ही जर तुम्हाला घेऊन गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला युद्धाचं जर काही म्हणजे वेळ जरी आली तर त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट वगैरे काही मिळणार नाही आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, क्लाईव्हने काय केलं बघा, या ठिकाणी लष्कराचा दुहेरी भत्ता बंद केला. काय बोललो मी, त्या ठिकाणी बंद केला. त्यामुळे या ब्रिटिश, परंतु एक लक्षात ठेवा, आता हे सैनिक कोण होते, हे होते ब्रिटिश सैनिक बघा, ब्रिटिश, भारतीय नाही बरं का, सैनिक कोण ब्रिटिश, की ज्यांचा दुहेरी भत्ता क्लाईव्हने बंद केला. आणि म्हणून त्या ठिकाणी काय बघा, या सैनिकांनी त्या क्लाईव्हच्या विरुद्ध एक उठाव केला, ज्या उठावाला तुम्हाला म्हणायचंय श्वेत उठाव. काय म्हणायचं बघा, श्वेत. आता श्वेत म्हणजे काय, पांढरा,
आणि हे ब्रिटिश लोक थोडेसे गोरे होते, म्हणजे पांढरे होते, म्हणून त्या उठावाला नाव दिलं काय बघा त्या ठिकाणी श्वेत उठाव. हा एक वेगळा मुद्दा तुम्हाला क्लाइव्ह संदर्भातला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न असा विचारला गेला की खालीलपैकी कोणत्या नवाबाच्या विरुद्ध कोणत्या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या विरुद्ध या ठिकाणी श्वेत उठाव केला गेला, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा, रॉबर्ट क्लाइव्हच्या विरुद्ध या ठिकाणी श्वेत उठाव केला. का केला? कारण की त्यांनी ब्रिटिश सैनिकांचा दुहेरी भत्ता बंद केला. ठीक आहे, हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, हे झाले तुमचे बंगालचे पूर्णपणे गव्हर्नर, एकच व्यक्ती क्लाइव्हचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता सेकंड टर्ममध्ये बंगालचे गव्हर्नर जनरल आपल्याला बघायचे होते, परंतु त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा कायदा आहे, तो कायदा लक्षात ठेवतो, 1773चा कायदा. परंतु आता हा कायदा जो आहे बघा 1773चा कायदा केलाय कोणी, तर तो केला बघा त्या ठिकाणी ब्रिटनची जी काही संसद आहे, ओके, पार्लमेंट आपण ज्याला म्हणूया, ह्या ब्रिटनच्या संसदेने काय केलं बघा 1773चा कायदा केलाय. आणि हा कायदा नेमका केला कशामुळं, तर ही जी कंपनी आहे जिला आपण EIC म्हणूया, ह्या कंपनीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केलेला आहे. तर हा कायदा आणि मग या कायद्याने बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याची आपण चर्चा करू आपल्या उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपण थांबूया, भेटू आपण आपल्या लगेच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.